आज मी इयत्ता 7वीचे युनिट टेस्ट पहिली घटक चाचणीबद्दल सांगणार आहे. तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. जो मॅथचा सब्जेक्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त या प्रकारेच अशाच प्रकारचा पेपर येऊ शकतो. तर जो नायदर प्राईम नॉर कंपोजिट जो आहे तो एक संख्या आहे चूज अल्टरनेटिव्हमध्ये आणि 10 अधिक वजा 5चं अधिक 5 येते कारण 10तून 5 गेले आणि मोठ्याचं चिन्ह 5. HCF म्हणजे जो आहे तर तो त्याचा पेयर येत नाही पेयर नंबर. तर स्टेट ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स मध्ये सर्कल म्हणजे हा बरोबर असतं, हे ट्रू आहे. द प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेगर इज निगेटिव्ह इंटेगर इज रॉंग आहे कारण पॉझिटिव्हचा प्रोडक्ट पॉझिटिव्हच येतो, फॉल्स आहे हे. कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 6 अधिक आणि वजा 2 केलं तर 4 येणार. 8 मधून पण वजा 4 केल्यावर 4 येणार आणि 2ला गुणिले 2 केलं तर 4 येणार आहे. तर इथं सॉल्व द फॉलोइंग आहे, फॅक्टराईज केलं आहे. 20चं प्राईम्स काढायचे. तर इथं 2 आणि 2 आहेत. इथं 10ला 2 गुणिले 10 आणि जो 2 आहे तो आणि 10चे 2 फॅक्टर निघणार 2 आणि 5. त्यामुळे 2, 2 आणि 5 हे फॅक्टर असणार आहे ह्याचे. त्याचप्रमाणे इथं मल्टिप्लिकेशन आहे 9 इंटू -4 तर मायनस येणार आहे एकदा असल्यामुळे. आता त्याचप्रमाणे इथे जे आहे फाइंड HCF तर 25 आणि 40चा HCF 5 आहे आणि इथे जो आहे डिवाइड केलेला आहे 25ने -25ने -150ला डिवाइड केल्यावर मायनस निघून जाऊन +6 येते. तर इथे तुम्ही पाहिलं तर ड्रॉ करायला सांगितलेले सेगमेंट परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरला 6 सेंटीमीटरची सांगितले म्हणून 6 सेंटीमीटरची लाईन घेऊन याचे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. तर प्राईम फॅक्टर LCM विचारले 6, 8 आणि 10चा. तर त्याचे प्राईम फॅक्टर पाडून त्याचं कॉमन घेतला आधी आणि मग उरलेले अनकॉमन आहे जे कॉमन नाही ते सर्व घेऊन त्यांचा गुणाकार केला, त्यावेळी LCM आला. नंतर इथं व्हॉट टाईम डज. आता इथं काय विचारलंय की व्हॉट टाइम डज क्लॉक शोज. तर क्लॉक किती टाइम दाखवतोय 3. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल बिटवीन 2 हँड. तर त्या 2 हँडमध्ये 90 येतंय, परपेंडिक्युलर दिसते. ॲट विच टाइम्स ऑफ द अँगल बिटवीन द हँड कॉन्ग्रुएंट विथ अँगल. मग 9 वाजता पुन्हा याच प्रकारचा अँगल येतो म्हणून 9 o'clock लिहिलेलं बघाल तुम्ही की HCF काढायचं आहे आपल्याला डिव्हिजन मेथडनी. त्यामुळे 525ला जर डिव्हिजन केलं 275ने तर याच्यामध्ये जो 25 आहे तो HCF येतोय. ते या प्रकारे ड्रॉ इक्विलॅटरल ट्रायंगल. तो सर्व 6 सेंटीमीटरचा आहे, 6.5चा आहे. त्यामुळे तिन्हीकडे 6.5चं माप घेऊन त्याचे आर्क काढून ट्रायंगल काढलेले आहे. त्याला नावे द्या.